नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स। फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह। पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक। संपर्क 96 89 78 68 17। वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक। ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरीचं आयोजन। AREAS फाउंडेशन संस्थेचा पुढाकार। नगर परिषद, वन विभाग, बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांनी घेतला सहभाग। मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना नायलॉन मांजा वापरल्याने त्याचे दुष्परिणाम निसर्गाला व मानवाला सहन करावे लागतात। पतंग तुटल्यावर मांजा झाडावर व रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पक्षी व माणसाला इजा होते, तर काहींचा जीव जातो। यास्तव नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी AREAS फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकाराने आयोजित करून ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली। मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व विभागचे उपवनरक्षक राकेश सेपट, सामाजिक वनीकरांचे उपवनरक्षक गणेश रणदिवे, मनमाड सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरिक्षेत्र अधिकारी प्राध्यापक विशाल कुटे व सुनील भिलावे, ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, मुख्य अधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्ष अनिता घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्था चांदवड, वनपरिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक, ओझर नगर परिषद, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कैलासवासी माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचं आयोजन करण्यात आलं। येथील सावित्रीबाई फुले चौक, गढा कॉर्नर येथून नगर परिषद मुख्य अधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली। शहरातील प्रमुख मार्ग, बस स्टँड मार्गे भगवा चौक, तांबट गल्ली, चांदणी चौक, मिलिंद नगर, राजवाडा, महाराणा प्रताप चौक, नगर परिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस चौकी या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली। फेरी दरम्यान नायलॉन मांजा वापरू नका, पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, पतंग उडवा, जीव घेऊ नका अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली। विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सुती मांजा वापरण्याचे आवाहन केलं। संस्था व शाळेबरोबरच वन विभाग व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नायलॉन मांजा विकणं, वापरणं कायद्याने गुन्हा आहे असे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असं त्यांनी कृतीतून दाखवून दिलं। कार्यक्रमाच्या शेवटी AREAS फाउंडेशन संस्थेच्या वतीनं सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले व सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडांची रोपं, पुस्तक व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला। यावेळी ओझर नगर परिषद, चांदवड व सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक, ओझर पोलीस ठाणे अधिकारी, कर्मचारी, AREAS फाउंडेशन संचालक व सदस्य, नवनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक तसेच बोरस्ते विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जनजागृती उपक्रमामुळे ओझर गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनीही या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला। सर जी बोला। आज ओझर नगर परिषद, AREAS फाउंडेशन आणि माधवराव बोरस्ते विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज नायलॉन मांजा वापरण्याचं टाळण्याबाबत जनजागृतीसाठी आज प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्ताने सर्व पतंगप्रेमींना पतंगोत्सव मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरा करावा, परंतु त्याचबरोबर नायलॉन मांजाचा वापर टाळून पशुपक्षी व मानवांना जी हानी होते त्याच्यापासून सर्वांचं रक्षण व्हावं एवढंच या निमित्ताने मी ओझर नगर परिषद व आपल्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो। धन्यवाद। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती नायलॉन मांजा बंदी विरोधात AREAS फाउंडेशन, ओझर नगर परिषद, ओझर पोलीस ठाणे
माधवराव बोरस्ते विद्यालय, चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय व त्याचबरोबरीने सामाजिक वनीकरण विभाग निफाड व नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व सर्व 27 नगरसेवक या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक नायलॉन मांजा विरोधात जनजागृती रॅली करत आहोत। आज आपण बघितलं तर पक्ष्यांचा जीव जातोच आहे, त्याचबरोबर मोटरसायकल स्वारांचा देखील आज पतंगीच्या मांजाने जीव जातोय। कोणी आपला मुलगा गमावतोय तर कोणी भाऊ गमावतोय, तो कोणी एकुलता एक मुलगा जातोय तर कोणाचे वडील एक्सपायर होतात। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर आपण नायलॉन मांजा वापरलाच नाही तर विक्रेत्याचा खप होणार नाही आणि कालांतराने तो एक ना एक दिवस तरी बंद होईल। या सगळ्यांचा विचार करता आज या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन केले आहे। मी या सगळ्यांच्या विद्यमाने सगळ्या लोकांना आवाहन करतो, सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कृपया आपण नायलॉन मांजाचा वापर टाळावा व पशुपक्ष्यांसोबतच माणसांचा देखील जीव जपावा ही नम्र विनंती। धन्यवाद।